कोल्हापूरच्या KIT अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं उद्घाटन पुण्यातल्या आर स्क्वेअर सॉफ्ट टेक्नॉलॉजीजचे संस्थापक रमेश घरमळकर यांच्या हस्ते आज झालं। नोडल केंद्र प्रमुख डॉ. मोहन वनरोट्टी यांनी स्पर्धक विद्यार्थी, मेंटॉर तसंच परीक्षकांचं स्वागत केलं। आपल्यासमोर दररोज नवीन समस्या समोर येत असतात। विद्यार्थ्यांनी पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून यावर समाधान शोधलं पाहिजे आणि हे जग सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले। स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हे औद्योगिक, सार्वजनिक, सरकारी प्रशासकीय क्षेत्र आणि कल्पक सर्जनशील विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता यांना एकत्र आणणारं व्यासपीठ आहे असं ते म्हणाले। हे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचं 7वं एडिशन आहे, ज्याच्यात जवळपास 3 लाख मुलांनी भाग घेतलेलं होतं। 54,000 आयडिया सबमिट झालेल्या होत्या। 2,400 कॉलेजेसनी पार्ट घेतलं होतं। त्याच्यातून 1300 टीम सिलेक्ट केलेल्या होत्या आम्ही आणि त्याच्यातून 200 मुलं 31 टीम्स आपल्या कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 2 दिवसासाठी जे सॉफ्टवेअर एडिशन आहे त्याच्यात प्रॉब्लेमसाठी एक सोल्युशन आयडेंटिफाय करणार। आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होता की मेडिकल फील्डमध्ये काही इनोव्हेशन करून कुठली मेडिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते का, तर आमच्या टीमने डिस्कशन करून यावर एक उपाय शोधला आहे। त्यातला आमचा आयडिया आहे की ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सिस्टीम, म्हणजे एखाद्याला ऑर्गनची कमी असल्यामुळे ऑल ओव्हर इंडिया कनेक्टिव्हिटी वाढवणे, हा आमचा प्रॉब्लेम स्टेटमेंट येतो आहे। आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अवसरीचे विद्यार्थी आहोत। हमारा प्रॉब्लम स्टेटमेंट है स्टूडेंट इनोवेशन PSID 1597, जिसमें हम अर्ली स्टेज कैंसर डिटेक्शन के बारे में बात कर रहे हैं। हमारा एक सॉल्यूशन है जो अर्ली स्टेज कैंसर डिटेक्शन में हेल्प करता है और पेशेंट्स को अपनी लाइफ्स को सेव करने में हेल्प करता है।